या गुढीपाडव्याला तुम्हालाही केशर, वेलची, जायफळयुक्त असं छान श्रीखंड घरच्या घरी करायचं आहे ना? आता सगळ्यात पहिले आपण श्रीखंड बनविण्यासाठी चक्का तयार करूयात। त्यासाठी इथे हे गोड दही घ्यायचं आहे। फक्त लक्षात घ्या, दही छान गोडं घ्यायचं म्हणजे आपल्याला साखरही प्रमाणात घालावी लागते आणि हे दही ना आपल्याला छान मलमलच्या कपड्यात बांधून घ्यायचं आहे। यावर हे असं काहीतरी वजन ठेवायचं आहे म्हणजे त्यातील पाण्याचा अंश कमी होतो आणि छान मऊसूत असं चक्का तयार होतो। आपला जेवढा चक्का तयार झाला ना तेवढीच आपल्याला पिठी साखर घालायची आणि एकाच दिशेने हे असं छान फेटून घ्यायचं आहे। जायफळ आणि वेलदोड्याची पूड घालायची। एक चिमूटभर केशराच्या काड्या कोमट दुधात भिजत घातल्या होत्या त्या घालूयात। बदाम आणि पिस्त्याचे काप घालते, आवडत असल्यास चारोळीही घालू शकता। आणि आता अगदी हलक्या हाताने सगळं छान असं मिसळून घेऊया। घरी तयार केलेल्या स्निग्ध अशा चक्क्याला माफक साखरेची जोड आणि केशर, वेलची यांसारखे सवंगडी लाभले ना की जे श्रीखंड तयार होतं ना त्याची चव ही अवर्णनीयच असते। आणि या श्रीखंडासोबत ना पिवळी धम्म अशी उकड बटाट्याची भाजी आणि टमटमीत फुगलेली पुरी असेल ना तर वाह, क्या बात आहे। या गुढीपाडव्याला हे असं श्रीखंड तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा। धन्यवाद।